श्रीराम 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 सांभाळून घ्या गुरुजी, सांभाळून घ्या बसून घ्या. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमजलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशसच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे. अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज महाराज की जय. श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय. पार्वतीपतये देवर्षि नारद महाराज की जय. जय रघुवीर समर्थ श्री मंगलमूर्ति मोरया. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी विहारी नवल विनोद विहारी हरि जय जय राम. गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. कोणाच्या मध्यावर घ्या. दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि जय जय राम. जय जय राम हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. शरणागत शरणागत दीना
चरणागत दीन शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्ट निहारी हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्ट निहारी हरि जय जय राम शरणागत दीना चरणी हृद करुणा दृष्टि निहारे शरणागत दीना चरणी हृद करुणा दृष्टि निहारे शरणागत दीना चरणी हृद करुणा दृष्टि निहारे हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो वागो जानकीनाथ चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी 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 मन लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा काम क्रोधाधिक जाती निज धामा धामा राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम सारा सार वदविता सद्गुरु राया सद्गुरु राया सद्गुरु राया ब्रह्म चैतन्य सद्गुरु सदया ब्रह्म चैतन्य सद्गुरु सदया ब्रह्म चैतन्य सद्गुरु सदया जर सर वदविता सद्गुरु राया सारा सार वदविता सद्गुरु राया मंगल धाम जीवन नर हरि पाया मंगल धाम जीवन नर हरि पाया पाया राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीता राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी सीता राम चरणी जानकीनाथ चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम खणखणीत टाळी भजन चांगलं म्हणायचं दणदणीत हा राम 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 राजा राम सीताराम वय झालं तरी टाळी तारुण्यातली वाजली पाहिजे आवाज तरुण आला पाहिजे राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम
पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव जानकी जीवन स्मरण पार्वती पतये देवर्षि नारद महाराज की अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर मात पिता की श्री मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति। जय जय रघुवीर समर्थ। डंके काकांचा कितवा आहे वाढदिवस? वाढदिवस कितवा आहे? नाही नाही कितवा, मला संख्या सांगा. 82 पूर्ण 83. आज भाग्याचा क्षण आहे. मला एक डंका पिटवावा असं वाटतं, तोही डंके काकांच्या नावाने. आडनाव डंके असले तरी कुठेही दंश न करणारे, पण खऱ्या अर्थानं उदंड अंतःकरणाने महाराजांवर प्रेम करणारे, महाराजांवर, कीर्तनकारांवर, कीर्तनावर प्रेम असावं लागतं. कारण प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. आची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला. सगळं पाठ आहे, पण अर्थाकडे पाठ होते. 82 पूर्ण आणि 83 वर्षात पदार्पण आहे. आणि सगळ्यात महत्व मी काकूंना देतो, कारण त्यांनी धैर्याने एवढी वर्ष. जय तर काका जेवढे प्रेमळ आहेत तेवढे जमदग्नी आहेत. माझ्याकडे बघू नका. पण असं आहे, जो स्पष्ट वक्ता असतो त्याचं प्रेम प्रामाणिक असतं, आणि ज्याची मुंडी खाली असते बोलायची गरज आहे. पुढचं ओळखता तुम्ही, सद्गुरुनाथ. कीर्तनाला तरुणांनी यावं, तरुणांनी यावं असं म्हणता, कारण या वयात यावं यात. म्हणून आमच्या डंके काकांचं वय जरी 82 वर्ष, 8वर 2 असले तरी उत्साह 2वर 8चा आहे. नाही कळलं ना? जय जय. नाही तर आपला शेवटी द्रोणात प्रसाद घ्यायचा आणि मंगलमूर्ती. सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ, सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ. वंश उद्धरण हरे भक्त, सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ. भक्त तरे तारी 42 कुळे, भक्तीचे निमुळे
जगदोद्धार जगदोद्धार करी सुपुत्र संसारी येर अनाचारी पापरूप पापरूपी अभागे जाणावे तयासी नेणारे देवराव देवराव ओळे देखो निया भाव भाव देवराव मोळे देवराव मोळे देवराव मोळे देखो निया भाव दास म्हणे माव कामान दास म्हणे माव कामानये सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ सुपुत्र संसारी सुपुत्र संसारी सुपुत्र संसारी दर्शन देवो शंकर महादेव दर्शन देवो शंकर दर्शन देवो शंकर महादेव दर्शन देवो शंकर महादेव दर्शन देवो शंकर महादेव दर्शन देवो शंकर दर्शन देवो शंकर महादेव महादेव तिहारी शरण विना महादेव. आमचे गुरुजी नेहमी सांगतात आपण जे गाणं म्हणतो ना जे पद म्हणतो ना ते अंतःकरणाला भिडलं पाहिजे श्रोत्यांच्या आणि जनार्दनाच्या. आणि गाणं तुम्ही किती उंच आणि कर्कश गाणं याला महत्व नाही गोड गाण्याला महत्व आहे. आणि महादेव असे उभे राहिले पाहिजे समोर. महादेव दर्शन देवो शंकर महादेव महादेव तिहारी शरण विना महादेव तिहारी शरण विना मोहे कलन परद घडी पल छिन दर्शन देवो शंकर महादेव दर्शन देवो शंकर महादेव दर्शन देवो शंकर. आन परी हूँ शरण तिहारी 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 तुम बिन कौन बंधावे धीर तुम बिन कौन बंधावे धीर विपदा परे मोहे महाकठिन विपदा परे मोहे महाकठिन दर्शन देवो शंकर महादेव दर्शन देवो शंकर महादेव
महादेव दर्शन देवो शंकर, महादेव दर्शन देवो शंकर, महादेव दर्शन देवो शंकर, देवो शंकर, देवो शंकर महादेव। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी वासनामा जयांच्या मुखी नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यं। अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, श्रीमंगलमूर्ति मोरया। सुपुत्र संसारे कुळाचे मंडळ, या अभंगाचं वैशिष्ट्य आहे। समर्थांनी काही अभंग लिहिले, साधारण समर्थांनी 400 ते 500 अभंग लिहिलेले आहेत। त्यातला हा एक अभंग आहे। या अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या शेवटच्या शब्दाचं पुढच्या चरणाचा आरंभीचा शब्द आहे। तुम्हाला अभंग पाठ असेल कदाचित, पण अर्थाकडे पाठ न होऊ देता सुपुत्र संसारे कुळाचे मंडण, वंश उद्धरण हरिभक्त, भक्त तरे तारे 42 कुळे, भक्तीचे निमुळे जगदोद्धार। जगदोद्धार करे सुपुत्र संसारी, येर अनाचारी पापरूप, पापरूपी नर अभागी जाणावे, तयासी नेणावे देवराव। देवराव बोळे देखो निया भाव, दास म्हणे माव कामा नये। सुपुत्र संसारे कुळाचे मंडण, वंश उद्धरण हरिभक्त। डंके काकांचं सहस्रचंद्र दर्शन झालेलं आहे, म्हणजे 1000 पौर्णिमा त्यांनी बघून झालेल्या आहेत। त्याच्यावरती सुद्धा काही पौर्णिमा त्यांनी बघितलेल्या आहेत, आणि अशा त्यांनी अजून 1000 पौर्णिमा बघाव्यात अशी आमची इच्छा आहे, पण भगवंताची शेवटची इच्छा। जय पण कुठपर्यंत असावं? अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं, देहांते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वरम। जगणं कसं असावं आणि मरणं कसं असावं? मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर भाव। आणि मरण सुद्धा अनायासेन पाहिजे, काहीही सायास नको, चालता बोलता मरण या। विना दैन्येन जीवनम, थोडासा आवाज कमी करायचा इकडून, हा बरोबर, बस। विना दैन्येन जीवनम, जीवन जगत असताना दैन्य नसावं, सारखंच कर्ज काढायला लागते अशी परिस्थिती नसावी। म्हणजे लाखभर रुपये पगार असून सुद्धा शेवटी 4000 उरत नाहीत, महिना अखेर निर्लज्ज होते असं म्हणायची वेळ येते। असं जर असेल तर काय उपयोग? विना दैन्येन जीवन, देहांते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वर। अंते या मतिहि सा गतिहि असं म्हटलेलं आहे।
म्हणून अनायासेनं पाहिजे, सगळं सहज मिळालं पाहिजे. निदान वृद्धापकाळामध्ये सुद्धा किंवा वृद्धापकाळात तरी आपल्या कुळामध्ये आपण जन्माला आलो, आपल्या आई वडिलांनी जे जे करून दाखवलं, जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेवीती. वडिलांनी जे केलं त्याला धर्म म्हणावं. लक्षात ठेवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. नामदेव महाराज म्हणाले, माझ्या वडिलांची मिराशी म्हणून आम्ही पांडुरंगाचे सेवक झालो, म्हणून आम्ही पांडुरंगाचे भक्त झालो, किंबहुना पांडुरंग आम्हाला मिळाला. अहो पांडुरंग बोलायचा हो नामदेवांशी. नामदेव महाराजांबरोबर जेवायचे, खायचे, बोलायचे, नाचायचे. नामदेव महाराजांच्या कीर्तनात तर भगवान नाचायचे. आमच्या कीर्तनात पेटीवादक सुद्धा नाचत नाही. म्हणजे कसे नाचतील ते, वाजवणार कोण मग? जय जय. पण खरंच आमच्या कीर्तनातलं हे भूषण आहे, डाव्या हाताला असले तरी उजवं वाजवतात. ही महाराजांची कृपा. मला मागे इथे उभं राहून कीर्तनाचे योग आले, पण ही योजना जरा बरी आहे. हे सगळे दिसतात, म्हणजे तिकडून कोण आला आणि कोण चप्पल घालून गेला हे सुद्धा दिसतंय. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे येताना अनवाणी, जाताना चप्पल घालून, असं व्हायला नको. असं जुनं काव्य आहे, काही कीर्तन अशी येती ते स्त्रियांकडेची पाहती आणि हळूच चोरून नेती पादत्राणे. जय. जुनं काव्य आहे. जुने कीर्तनकार पठडीचे होते, आम्ही फक्त पगडीचे आहोत. ते पठडीचे होते, कसलेले होते, कसलेही नव्हते. आणि त्यांनी ती परंपरा जपली म्हणून आमच्यापर्यंत थोडं का व्हायला येतंय, किंबहुना आलंय. अहो पाठांतर किती करावं लागतं, पाठ करावं पाटीभर, तेव्हा आठवतं वाटीभर. पण महाराजांची किती कृपा आहे हो. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहंभार हा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून सुपुत्र संसारी. संसार म्हणजे कशाला म्हणायचं? संसार संसारंती इति संसार हा, इति संसार हा. सतत सरकत असतो, बदलत असतो, परिवर्तनशील आहे, त्याला तर संसार म्हणतात. 10 वर्षापूर्वी असणारा चेहरा आता असेल, 23व्या वर्षी लग्न झालं तेव्हाचा चेहरा आणि 80-82व्या वर्षीचा चेहरा फरक नाही. अरे दर 10 वर्षांनी माणसाचा एक जन्म होतो, माणसाचा काय बायकांचा सुद्धा दर 10 वर्षांनी. पूर्वी साधारणपणे 20व्या वर्षापर्यंत मुलांची लग्न होत असत आणि 13-14 वर्षाच्या आधी मुलींची लग्न होत असत. कारण कन्यादान म्हटलेलं आहे. मग ती कन्या या अवस्थेमध्ये असतानाच दान दिली जाते, म्हणून लहानपणी लग्न व्हायची. एकदा ती रजस्वला झाली की ती स्त्री होते. ती कन्या अवस्थेमध्ये असतानाच कन्यादान सांगितलेलं आहे. 1 वर्षाची होईपर्यंत ती बालिका असते, 1 वर्षापासून 7 वर्षाची पूर्ण होईपर्यंत ती कुमारिका असते. माहिती करता सांगतोय. आणि म्हणून जेव्हा नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी किंबहुना नवरात्रीमध्ये जेव्हा जेव्हा आपण कुमारिका पूजन करतो तेव्हा ती 7 वर्षापर्यंतच आवश्यक आहे. कारण 8 वर्षा भवेत कन्या. 8वं वर्ष लागलं की ती कन्या होते. ती कुठपर्यंत? 12व्या वर्षापर्यंत. 13वं लागलं
किती स्त्री होते. म्हणून 12-13 वर्षाच्या आधी पूर्वी लग्न, म्हणून लहानपणी लग्न व्हायचे. आणि मुलं साधारण 16 ते 20च्या दरम्यानची मुलं लग्न विवाहाला योग्य. प्राप्तेषु 16 वर्षे पुत्र मित्रवद आचरेत, लालयेत 5 वर्षान, 10 वर्षान ताडयेत, प्राप्तेषु 16 वर्षे पुत्र मित्रवद आचरेत. लाड कुठपर्यंत करायचे असतात गुरुजी मुलांचे? 5 वर्षात. 5 वर्षापर्यंत लाड करावेत मुलांचे. हा, सुपुत्र जर घडवायचं असेल ना तर 5 वर्षापर्यंतच लाड. जे काय कॅडबरी द्यायची, मॅगी द्यायची, टॅगी द्यायची, 5 वर्षापर्यंतच. दुधाचे दात किडून पडेपर्यंत लाड. एकदा ते पडले दुधाचे आणि दुसरे अन्नाचे यायला लागले की वयाचं 6वं वर्ष लागल्यापासून 15वं वर्ष पूर्ण होईपर्यंत पुढची 10 वर्ष 10 वर्षांत ताडयेत, तडकून काढा. म्हणजे उठसूट नाही मारायचा. काय रे आला का शाळेतून, इकडे दिले 2 तडाखे, असं नाही काही. काय रे बंड्या जेवला का तू? नाही जेवला, आणखी एक, असं उठसूट नाही. एकदा सांगायचं, दुसऱ्या वेळेला सांगायला जायचं नाही. दुसऱ्या वेळेला असा वाजवायचा एकच की तिसऱ्या वेळेला सांगावं लागलं नाही पाहिजे. 10 वर्षांत ताडयेत, प्राप्तेषु 16 वर्षे. एकदा 16वं वर्ष लागलं की पुत्र मित्रवद आचरेत. मित्रवत म्हणजे बाबा चुनाय का तुमच्याकडे, जरा मला चुन, असलं मित्रवत नाही. मित्रवत म्हणजे काय की त्याला एकदा समजा हे योग्य हे अयोग्य, तुला काय करायचे तू ठरव. आता तू मोठा झालास, कारण त्या वयामध्ये मुलांना मारणं त्यांना अपमान वाटतो. माझी दोन्ही मुलं जवळपास 16, एक 16चा झाला, एक 14-15चा झाला. त्यांना आता मारायचं म्हणजे गुन्हा वाटतो आपल्यालाच. मला अजूनही म्हणतात बुवा तुमचं लग्न झालंय का? आता काय सांगायचं? एकाने मला विचारलं बुवा तुमचं लग्न झालंय का हो? म्हणलं मला 3 मुलं आहेत. हा म्हणजे लग्न झालंय. हा काय प्रश्न आहे? कशी मुलं घडावीत? शेवटी आई वडील सुद्धा जन्माचे धनी आहेत मुलांच्या, कर्माचे नाहीत. कर्म ज्याचं त्यालाच, कर्म ज्याचं त्यालाच. आई वडिलांनी किती जरी ठरवलं की आपल्या मुलांना इंजिनियर व्हावं, पण तो झाला कीर्तनकार. प्रारब्ध आहे ते. मर्जी देवाची देवाची देवाची, मर्जी देवाची देवाची देवाची. मर्जी देवाची देवाची देवाची, मर्जी देवाची देवाची देवाची. मनास वाटे हत्ती घोडे पालखीत मिरवावे, मनास वाटे हत्ती घोडे पालखीत मिरवावे. देवाजीच्या मनात याला पायी चालवावे, मनास वाटे हत्ती घोडे पालखीत मिरवावे. देवाजीच्या मनात याला पायी चालवावे. मर्जी देवाची देवाची देवाची, मर्जी देवाची देवाची देवाची. मनास वाटे सुंदर कांता मिळवावी मिळवावी, मनास वाटे सुंदर कांता सुंदर पत्नी मिळावी. मनास वाटे सुंदर कांता मिळवावी मिळवावी. देवाजीच्या मनात याच्या पाठी कर्कशा द्यावी. मनास वाटे सुंदर कांता मिळवावी मिळवावी. देवाजीच्या मनात याच्या पाठी कर्कशा द्यावी. मर्जी देवाची देवाची देवाची, मर्जी देवाची देवाची देवाची, मर्जी देवाची देवाची देवाची, मर्जी देवाची देवाची देव. जय जय रघुवीर. असं वाटतं का नाही मनाला? हो म्हणायचं. झालंय का? झालंय ना? चेहराच वाटतोय ना झालेला. चेहरा पाहिल्यावरच कळत. इथं काय विचारायची गरज आहे? मलाही कोणी विचारू नका. सद्गुरुनाथ महाराज की.
जय जय रघुवीर. देवाची मर्जी. यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता. हाच सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. संसारामध्ये किती जरी सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तरी संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ. कवनामी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसारामध्ये सुख मिळालेला असा एकही मनुष्य नाही आहे. आणि जर संसारात सुख मिळत असता तो कीर्तनाला आलाच नसता. मी सुद्धा कीर्तनकार उगीच झालो नाही. जय. तुम्हाला कळतंय असं समजून मी पुढे चाललोय. आपल्याला हसायचं सुद्धा आहे, रडायचं सुद्धा आहे. कधी कधी आपण मरतो सुद्धा जिवंत असताना. कारण मरणात खरोखर जग जगते. मरणात खरोखर. मरणात खरोखर जग जगते. अजी अधीर अधीर ते के करते. मरणात खरोखर जग जगते. मरणात खरोखर जग जगते. मरणात खरोखर. मरणात खरोखर जग जगते. अहो जग, जग या शब्दाचाच अर्थ आहे. ज म्हणजे जन्म घेणे आणि ग म्हणजे गमन करणे. इथे जग येणे आणि जाणे. ज म्हणजे जन्म घेणे म्हणजे येणे. सांगायची गरज आहे मला. सगळं कळतं. तुम्ही एवढी कीर्तन ऐकली आहेत. मी काय सांगायची गरज आहे. पण आपल्यात तरी काही फरक पडणार बघा नाही म्हणतात. आता काय मी जपाची माळ ओढत बसू थोडा वेळ. जय जय रघुवीर. आपल्या कुळाचं मंडण वाटेल. अहो एवढ्या पिढ्या रघुवंशाच्या गेल्या तेव्हा प्रभू राम जन्माला आले. रघु सारखा राजा आणि त्या कुळामध्ये असा प्रभू रामचंद्रांसारखा अवतारी सत्पुरुष, अवतारी महापुरुष. वसुदेवाच्या कुळामध्ये, यादवांच्या कुळामध्ये भगवान गोपाल कृष्णांसारखा जन्म कर्म चमे दिव्यम. दिव्य असं जन्म आहे, दिव्य असं कर्म आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे पूर्ण मानवेंद्र आहे आणि यांचं चरित्र म्हणजे पूर्ण दिव्य आहे. मानवेंद्र आहे म्हणजे मनुष्याच्या सगळ्या मर्यादा प्रभू रामचंद्रांनी सांभाळलेल्या आहे. बरं, म्हणून मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेलं आहे त्यांना. एक गाणं आहे गीत रामायणामध्ये. जोडाचा निकार मुका सोड रे सायका मारही त्राटिका रामचंद्रा. मारही त्राटिका रामचंद्रा. पुढे एक ओळ आहे. धर्म तुझा सांगतो मानवेंद्रा. धर्म तुझा सांगतो मानवेंद्रा. जोड जणिकार मुका सोड रे सायका मारही त्राटिका रामचंद्रा. म्हणून काय करा पुढच्या वेळी हेच घेऊन या ऑर्गन. जय जय. कारण त्यांची तळमळ आहे दोन्ही हाताने वाजवण्याची म्हणजे पेटी. पण तरी सुद्धा हात पेटी आणल्यामुळं एकच हात चालवावा लागतो. भरपूर भात्याचा वारा घेऊन दोन हात चालवतात. जय जय. मानवेंद्र आहेत पूर्ण प्रभू रामचंद्र. समर्थांनी श्री महाराजांनी अचूक रामाला निवडलंय. कारण राम सुपुत्र आहे. अनाज्ञप्तो हि कुरुते सहा सुपुत्रः. आज्ञप्तो हि कुरुते सहा पुत्रः.
अज्ञप्तेहि न कुरुते सहा अधमः यः केवलं मदेन अनादरो कुरुते सहा राक्षसः. सुपुत्र कोणाला म्हणा? अनाज्ञप्तो ही कुरुते सहा सुपुत्रः. आज्ञा करण्या अगोदर जो कृती करतो त्याला सुपुत्र म्हणा. म्हणजे मनकवडा, आई वडिलांचा मनकवडा असतो ना, त्याला सुपुत्र म्हणा. आई वडिलांना कोणत्या वेळेला काय हवंय, किंबहुना मातृदेवो भव पितृदेवो भव हे जे शास्त्रानं सांगितले त्यानुसार शुद्ध आचरण ठेवणारा त्याला सुपुत्र म्हणा. आणि आज्ञा केल्याबरोबर जो कृती करतो त्याला पुत्र म्हणावा. पुत्र. आज्ञा केल्यानंतर कृती होते. लग्न कर म्हणून सांगावं लागत नाही. पूर्वी लग्न करा असं सांगावं लागायचं मुलांना, इतके ते आई वडिलांच्या आज्ञेत होते. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. नाही तर आता लग्न करा म्हणून सांगण्याची गरजच नाही. आळंदीला जाऊन करूनच येतात. मी पत्रिका पाहिली एका मुलाची, तो म्हणला मी गुरुजी काहीही झालं तरी लग्न करणार नाही. त्याला म्हणलं तू काहीही झालं तरी लग्न केल्याशिवाय राहणार नाही. जय. त्याच्या आई वडिलांना नुसती काळजी. त्याच्या या मुद्द्यामुळे वडिलांना बीपीचा त्रास सुरू झाला. इतक्या हट्टी झालीत पोर. त्याच्या आई वडिलांना त्याच्याबद्दलचे जे उपाय सांगितले होते ते उपाय करायला सांगितले, त्यांनी केले. आणि 3 महिन्यानंतर मुलगा म्हणतोय माझं एका मुलीवर प्रेम झालं. म्हणजे झालं ना. बरं, कितीही प्रेम वाटलं काही जरी वाटलं तरी क्षणिक आहे ते. केवळ आकर्षणानं लग्न करणं म्हणजे संसार नव्हे. ज्ञानोबांनी सुद्धा संसार केला हो, विवाह न करता. अवघाचे संसार, अवघाचे संसार सुखाचा करेन. अवघाचे संसार, अवघाचे संसार, अवघाचे संसार, अवघाचे संसार सुखाचा करेन. अवघाचे संसार आनंद भरीन, आनंद भरीन, आनंद भरीन, आनंद भरीन, आनंद भरीन. तिन्ही डोक अवघाचे संसार, अवघाचे संसार, अवघाचे संसार सुखाचा करेन. अवघाचे संसार. कुठला संसार? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुदेया. अवघाचे संसार. हे बालगंधर्वांची चाल आहे. जाईन गे माये, जाईन गे माये, जाईन गे माये. हा जाईन गे माय. तया पंढरपुरा. कुठलं पंढरपूर? पंढरपूर कुठं आहे? आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, नगरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, नगरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर.
मग वैकुंठ नगरी नगरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभत्या गोदा गंगा जेव्हा नभत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा. मग वैकुंठ नगरी नगरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी नगरी मग वैकुंठ नगरी. पंढरीनाथ असं आवाज खणखणीत पाहिजे म्हणजे 2-2 द्रोण प्रसाद मिळेल. जय जय तरी एकच मिळेल निदान. काय सांगावे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. मोक्षानंतर आधी हे ना कायाही पंढरी सांगायची गरज आहे. आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. विवेकाची वीट आत्मा पंढरी राव जेथे तेथे देव ठसावला इथे वैकुंठ नगरी. सांगायची गरज आहे. आपल्यात याची देही याची डोळा परब्रह्म पाहता येतं जे महाराजांनी पाहिलं. अहो इतकं पाहिलं महाराजांनी परब्रह्म. त्या परब्रह्मावर एवढं प्रेम केलं महाराजांनी की त्या परब्रह्माच्या मूर्तीतून अश्रू यावे. नैमिषारण्याला मी कायमचा निघून जातो भावबंदकीच्या वादामध्ये. मी नैमिषारण्यामध्ये कायमचा निघून जातो म्हणून महाराज निघाले हो. अहो गावाच्या वेशीजवळ सुद्धा बाहेर गेले नव्हते. टांग्यामध्ये बसले ते महाराज. पुजारी मंदिरातले पळत आले. महाराज जाऊ नका जाऊ नका. राम रडायला लागले. महाराजांनी टांगा थांबवला. दम्याचा त्रास होता महाराजांना. तरी महाराज राम रडू लागले म्हणल्यावर पळत सुटले. लेकरू जसं आईकडे धावत सुटावं तसे महाराज पळत सुटले. आणि मौसूत रेशमी रुमाल घेऊन राम प्रभू का रडता. नका रडू मला जावं लागेल. आपण रडू नका असं म्हणून रामांच्या गालावर आलेले अश्रू पुसतायत. पण काही केले अश्रू थांबे ना. मग कळाले समजून गेले रामांना काय हवंय. ठीक आहे तुमचा हट्टच आहे ना कारण तुम्ही कर्क राशीचे पुष्य नक्षत्रावर जन्माला आलेले तुम्ही राम. तुम्ही वनवासासाठी हट्ट धरला. बापाचा विचार नाही केला. आमचं काय कर. मला माहितीये तुम्ही का रडता. मी थांबावं म्हणून. मी नाही जाणार. नका रडू असं म्हणून गालावर रुमाल फिरवला. अश्रू थांबले. 3 वेळा राम रडले. गोंदवल्यातले राम 3 वेळा रडले. 3 एकदा महाराज नैमिषारण्यामध्ये चालले ते एकदा महाराजांना प्लेगची साथ. त्यावेळी प्लेग झाला होता. तेव्हा ग्रंथी ज्वर ज्याला म्हणतात तो महाराजांना झाला. तेव्हा एकदा राम रडले. आणि 3ऱ्या वेळेस महाराज समाधीस्थ झाले तेव्हा राम रडले. काय तो सुपुत्र असावा हो. काय ते आईचं भाग्य असेल की ब्रह्मचैतन्यांसारखा सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला यावा.
काय त्या आईचं भाग्य असेल हो. काशी यात्रेला जायचं म्हटलं तर सगळ्या घरावर तुळशीपत्र ठेवलं. आई काशी यात्रेला जायचंय ना, मग हे झाकून ठेव, लोणच्याच्या बरण्या झाकून ठेव, ते झाकून ठेव, हे काही बघायचं नाही म्हणाले. सगळ्यांना वाटून टाकलं. हे लोणचं तू घेऊन जा, मिरचीचं लोणचं तू घेऊन जा, आमकं तू घेऊन जा, तमकं तू घेऊन जा. अरे गणू, सगळं देतोस, घरात काही शिल्लक ठेवशील की नाही? आई काशी यात्रेला गेल्यानंतर संन्यस्त होऊन जायचं असतं. आणि तिथे मुक्ती दिली आईला तीर्थयात्रेमध्ये. दया करी राम सीता. महाराजांचं आईवर नितांत प्रेम. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवड्याची जाती करी लाभा विण प्रीती. म्हसवडचे तलाठी भाऊसाहेब केतकर जेव्हा रामाच्या दर्शनाला गोंदवल्यामध्ये आले, तेव्हा गोंदवल्यामध्ये आल्यानंतर महाराज म्हणाले, तुम्ही म्हसवडला चाललाय तर मी तुमच्या बरोबर येऊ का म्हणाले. भाऊसाहेब म्हणत, महाराज विचारतं काय? चला येतो म्हणाले, पण माझ्या आईला एकदा सांगा की तुमच्या गणूला आणून सोडतो, कारण माझी आई माझ्याशिवाय नाही राहू शकत. लेकरं एकदा पंख फुटले की उडून जातात. त्यांना आईचं कर्तृत्व आणि कर्तव्य काय असतं हे कळत नाही. आणि आई जेव्हा सगळं दान धर्म करून अगदी शांतपणे जेव्हा कायमची निजली, दया करी राम सीता, सांभाळावी माझी माता. दया करी राम सीता, सांभाळावी माझी माता. आपण कल्पना करू शकत नाही इतकं आईवर नितांत प्रेम होतं महाराज. आणि ज्या घरामध्ये सगळे अनुग्रहित आहेत त्यांची आई जर वृद्धाश्रमात असेल, काय आपण महाराजांचा अनुग्रह घेतला? काय जगलो आपण महाराजांचे शिष्य म्हणून. प्रेमात राम रमतो कानी कपाळी ओरडून महाराजांनी सांगितलं, आम्हाला प्रेम करता आलं नाही आतापर्यंत, आता तरी करावं की नाही. दया करी राम सीता, सांभाळावी माझी माता. माझी आई सांभाळा रामराया. काय सगुण भक्ती असेल महाराजांची. आपण काय करतोय? आपण जप करतोय का? आपण राम जपतोय त्याबरोबर राम जपतोय का? आपण नुसताच जप करतोय का नुसतीच माळ ओढतोय? महाराजांसारखं जगावं. सुपुत्र संसारी कुळाचे मंडण. क्षमा करा, मला माझी माई त्यावेळी दिसली हो डोळ्यासमोर पटकन. माझी आई अशीच आहे, नितांत प्रेम. फटकळ बोलायला आमच्या बायकोला नाही आवडत, त्यांचा फटकळपणा. पण तरी सुद्धा ती सुद्धा म्हणते, पण लेकरांवर किती प्रेम करतात हो, तुमच्यावर किती जीव आहे हो. म्हणलं तुझा नाही का लेकरांवर? तसंच मी सुद्धा तिचं लेकरू आहे ना. किती मोठं झालं तरी आईला लेकरूच. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा आईकडे गेले आणि त्या दिवाळीच्या वेळी काही खाल्लं थोडस त्यांच्या हातून, पाणी प्यायले तर तोंडातून पाणी जर बाहेर आला ओघळ, तर आईनं पटकन कमरेला खोचलेला रुमाल घेतला आणि त्या पंतप्रधान जरी देशाचा असला तरी पटकन तोंड पुसलं. ती आई
आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे. आई गेली की संपलं. महाराज रामासमोर उभे राहिले. बस आता आम्ही पोरके झालो, पण फक्त आता तुमचा आधार आहे महाराज म्हणाले. तुमच्या नामार्थ आमचा जन्म झालाय. साक्षात मारुती अवतार महाराज. बुद्धिमतां वरिष्ठम मारुती आहे, महाबलवान पण केवढे मातृभक्त. म्हणून महाराज नेहमी सांगतात, नेहमी सांगायचे, माझा अनुग्रही जरी असला, अगदी 24 तास जरी भगवंताचं नाम घेत असला, पण माता पित्यांना प्रेम देत नसेल आणि सांभाळीत नसेल तर तो मला कधीच प्रिय होत नाही. सुनांनी लक्षात ठेवा, एका आईपासून मुलाला तोडणं किती महापातक असतं याची कल्पना आपण करू शकत नाही. आणि जेव्हा तुमचं वय होतं ना, तेव्हा मुलं त्यापेक्षाही अत्यंत घाणेरड्या अवस्थेमध्ये सोडून जातात. आणि आताची पिढी ती भोगती आहे, भोगायला लागलेले आहेत सगळे. का? मातृदेवो भव पितृदेवो विसरले सगळे. कुळाचं मंडण व्हावं असं आपला मुलगा व्हावा असं कोणाला वाटतं? शिवाजी राजासारखा व्हावा असं कोणाला वाटतं? दाशीच्या राणीसारखी माझी मुलगी व्हावी असं वाटतं कोणाला? माझी मुलगी जेव्हा सिम्बायोसिस कॉलेज आणि या बाजूला डेक्कन जिमखान्याला आणि या रोडला सिगारेट ओढून रस्त्यानं फिरते, चांगली लक्षणं आहेत ही. अरे रंग खेळायचे, उघडं गाडीवर हिंडून रंग खेळायचे असतात. मुलं कोण मुली कोण फरक कळत नाही. कुठं चालली पिढी? कुठं चाललाय धर्म? कुठं चाललाय समाज? मग खरंच तुमच्या पिढीने धर्म जपला म्हणून इथपर्यंत आम्ही कीर्तन करावं. आत्ताच्या मुलांना फक्त पैसा पाहिजे आणि मुलांच्या बायकांना पैशापेक्षा फक्त पैसा आणि पैसाच पाहिजे. बस नवरा सुद्धा गेला तेल लावून. इतक्या अहंकारी झाल्यात मुली. मुलांमध्ये अहंकार असणं, पुरुषी अहंकार हा नैसर्गिक आहे, पण मुलीमध्ये आलेला अहंकार पटकन जात नाही. एकतर तिच्यात नसतो आणि आला तर तो जात नाही. आणि पैसा कम. आणि आई सांगते मुलीला, यू आर अन इंडिव्हिज्युअल. तू तुझ्या पायावर उभी आहेस, कोणाचं ऐकून घ्यायचं कारण नाही. नवरा गेला उडत. काय वाटलं थोडं इकडे तिकडे झालं तर ये निघून, कारण माहिती आपल्या पोरीला 1.5 लाख पगार आहे. आपल्या नवऱ्याला सुद्धा एवढा आयुष्यात नव्हता कधी, मग त्याच्यावर जगू आपण. काय मानसिकता आहे. पूर्वीचे लोक सांगायचे, ज्या घरात तू उभ्या पावलानं गेलीस त्या घरातून तू आडव्या पावलानं बाहेर पडली पाहिजेस. काय अहो, मुलीच्या घरी पाणी पिणं सुद्धा पाप मानत होते, पाप. आता आमची मुलगी की नाही बी विंगेतच राहते. मी ए विंगेत, ती बी विंगेत, सारखी इकडंच येते. नवरा आला तरी ती इथंच असते. कधी कधी ते नवऱ्यालाच इकडे बोलवून घेते. काय अवस्था आहे. आमच्या मुलीला ना पुण्यातलं स्थळ बघा हा गुरुजी आम्हाला सांगतात बरेच यजमान. नाही अहो गोंदवल्यातलं आहे, आपण सगळे अनुग्रहित आहात ना, मग गोंदवल्यातलं स्थळ बघितलंय कुलकर्णी म्हणून. नको नको नको. गोंदवलं म्हणजे खेड आहे ना. खेड असलं म्हणून काय, श्रीमंतांच्या बापाचा बाप तिथं बसलाय ना, अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि आपण महाराजांचे झालो या अर्थी आपल्या भाग्यामध्ये राजयोग होता म्हणून महाराज आपल्याला मिळाले, लक्षात ठेवा. गोंदवल्यामध्ये कधी जरी सेवेला गेलो तरी सोन्याचंच अन्न मिळतं खायला. पहिल्यांदा अनुग्रह घेतल्यानंतर जेव्हा मी दुसऱ्यांदा गोंदवल्याला गेलो
11, 11:30 गाडी पोहोचली, शेवटची एसटी बस. ड्रायव्हर कंडक्टर आम्ही 4-5 माणसं एसटी मध्ये होतो. स्वयंपाकघर बंद झालं म्हणून सांगितलंय. आम्ही समोर हॉटेलमध्ये गेलो. बरं तिथं काही नव्हतं, एकच हॉटेल उघडं. त्यांना म्हटलं काय हो खायला, भूक लागली. स्वयंपाकघर बंद झालं. ते म्हणाले भेळ आहे फक्त, आता दुसरं काय नाही. ठीक आहे भेळ द्या एवढं म्हणेपर्यंत एक लुंगी गुंडाळलेले गृहस्थ बाहेर आले गेटच्या. शेवटच्या गाडीनं कोण कोण आले त्यांनी इकडे या. साक्षात महाराजच कोण आले तिकडे या म्हणाले. ज्या वेळेला सिक्युरिटी गार्ड आम्हाला म्हणतात की स्वयंपाकघर बंद झालेला आहे, लुंगी गुंडाळलेले गृहस्थ बाहेर आले. असं ठेंगणं व्यक्ती. शेवटच्या गाडीने तुम्ही आलात ना, इकडे या म्हणाले. रस्त्याच्या इकडे हे आम्ही तिकडे. म्हणजे स्वयंपाकघर मागचं दार उघड आहे आणि तुमची जेवायला वाट बघतायत. पुन्हा ते गृहस्थ मला दिसले नाही. मी चौकशीमध्ये सुद्धा, चौकशी कार्यालयामध्ये सगळीकडे पाहिलं नाही. आम्ही गेलो, काय काय जेवायला, पिठलं भात, कारळ्याची चटणी, मोतीचुराचा लाडू, पोळी, शिवाय ह्या डब्यात जे असेल ते, हे सगळं होतं. सगळं होतं. अहो पोटभर जेवलो, पण रात्रीच्या 12 वाजता जेवून सुद्धा अपचन झालं नाही. जय जय रघुवीर समर्थ. बघा आला ना डबा. सद्गुरुनाथ महाराज की जय. कृष्ण राम 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 राम, कृष्ण राम 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 राम, राम राया राघोबा रे, राम राया, राम राया राघोबा रे, राघोबा रे. कृष्ण राम 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 राम, राम 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 राम. प्रभु रामचंद्र भगवान की. रामांना रामचंद्र हे नाव कसं पडलं माहितीये तुम्हाला? रामांनी रांगत 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 पाण्यामध्ये एक बिंब पाहिलं चंद्राचं, आणि वरती बघितलं आणि हट्ट मला तो हवाय, मला तो हवाय. जुनं गाणं आहे, ऐकलात का हट्ट नवा, ऐकलात का. बबनराव नावडीकर म्हणायचे, ऐकलात का हट्ट नवा, रामाला ग चंद्र हवा, चंद्र हवा, चंद्र हवा, रामाला ग चंद्र हवा, चंद्र हवा, चंद्र हवा. ऐकलात का हट्ट नवा, रामाला ग चंद्र हवा, चंद्र हवा, चंद्र हवा, रामाला ग चंद्र हवा. तेव्हापासून ते राम काय सांगावं. असा सुपुत्र रामासारखा व्हावा असं कोणाला वाटतं? मारुतीरायासारखा सेवक भगवंताचा व्हावा असं कोणाला वाटतं? माझा मुलगा फक्त इंजिनियर व्हावा, माझा मुलगा फक्त डॉक्टर व्हावा, तो सॉफ्टवेअर मध्ये जावा. पण भले आमच्या बाबतीत हार्डवेअर असू दे, आमच्या बाबतीत प्रेमाच्या बाबतीत किती हार्डवेअर असू दे, पण तिथे सॉफ्टवेअर, तो सॉफ्टवेअरने सॉफ्ट कॉर्नरने असा परदेशामध्ये निघून जातो. आमचा मुलगा कॅनडाला असतो. 14 वर्ष झाले आम्ही फक्त इकडे कॅनडा राजा करतो. मुलगा आमचा ना, त्याने बायको सुद्धा तिकडेच गेली पांढऱ्या कातड्याची. आमच्याकडे डुंकून सुद्धा बघत नाही. काय कौतुक आहे. तू परदेशात जा, चांगला पैसा कमाव, इकडे ये, जमिनी घे, फ्लॅट घे. आम्ही फ्लॅट झालो तरी आमच्याकडे बघू नकोस. जन्मनः जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. असो पुष्कळ बोलण्यासारखं आहे, पण काय काय बोलू आणि काय काय सांगू.
सुपुत्र संसारी कुळाचे मंडन वंश उद्धरण हरिभक्त. आपल्या पोटी हरिभक्त जन्माला यावेत. बस देव राव बोळे देखो निया भाव, दास म्हणे माव कामा नये. देवराव कधी कृपा करतो? भाव पाहून. भाव तोच देव, ये अर्थी संदेह धरू नका. म्हणून महाराजांना फक्त काय पाहिजे? शुद्ध भाव, शुद्ध प्रेम. काशी यात्रा करायची ना, तर अशी करा, सगळं सोडून करा. नाहीतर आम्हाला सांगायला मी भटजी असल्यामुळे यांना माहिती, मलाही माहिती. गुरुजी मी 3 वेळा काशी केली. काशी केली म्हणून आहे, काशी यात्रा केली म्हणावं. जय जय. हा, मग परत परत गंगा पूजन केलं तर चालतं का? म्हणलं जेव्हा जेव्हा तुम्ही करता तेव्हा तेव्हा करा. सांगावं लागतं या गोष्टी. प्रयागराजला गेल्यानंतर एकदाच प्रयागात वाहून जा, पण तरी सुद्धा एवढे बॅरिकेड्स त्या गंगेत सुद्धा टाकले की योगी बाबा तुम्हाला जाऊ देणार नाही. जय जय. 66 कोटी लोक येऊन गेले. काय चेष्टा आहे प्रयागराजला? आणि माझं भाग्य थोर, मी अर्धांगिनीला तर घेऊन गेलोच होतो, पण आई वडिलांना सुद्धा या वयात घेऊन गेलो. दया करी राम सीता, सांभाळावे माता पिता. त्यांच्यापासून काय करू? माझ्या पत्रिकेनुसार लांब राहण्याचा योग आहे माझा. पण जेव्हा मी गाडी चौकामध्ये वाजली, गावाकडे माझ्या गावी, दाराजवळ आई उभी असते. लेकराची गाड्या, कितीतरी गाड्या रस्त्यानं जात आहेत, पण आईचं लक्ष किती असतं बघा. वडिलांचं लक्ष किती असतं? पहिला फोन रिंग वाजल्याबरोबर पहिला फोन वडील उचलतात. आज कुठं कीर्तन आहे रे? आहे आता अकोल्याला आहे. सांभाळून राहा बरं, काळजी घे, काळजी करू नको. बस आमचा आशीर्वाद आहे. दुसरं काही लागत नाही डंके काकू आयुष्यात, काही लागत. एवढा आशीर्वाद मिळाला ना, नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद लाखाचा. ज्याला आई वडिलांचा आशीर्वाद पूर्ण मिळाला ना, त्याला त्रैलोक्यामध्ये काही कमी पडणार नाही. कधी कमी पडणार नाही. हे सुनांनी समजून घ्यावं. सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावानं करणार आहे रे पहिली पिढी. मग एवढी सेवा तरी करावी की नाही? सगळं मिळणार आहे ना तुम्हाला, का आई वडील घेऊन जाणार आहे? सगळं जपलंय तुमच्यासाठी, किंबहुना तुम्हालाही जपलंय आणि तुम्हाला कमावण्या इतकं लायकीचं करून ठेवलं त्यांनी. अजून काय करायला हवं? तरी सुद्धा उद्धटासारखे बोलणारी मुलं आहेत. समर्थांना ते अपेक्षित नाही. आईची इच्छा होती समर्थांना की मला तुझ्या डोक्यावर अक्षता पडलेल्या पाहिजे. समर्थ म्हणाले तथास्तु. पोहल्यावर उभे राहिले, आई बघतीयस ना माझ्या डोक्यावर अक्षता पडत आहे. शुभ मंगल. गेले, पळाले, धूम ठोकली. आता नारायण जाईल का पळून? आता शुभमंगल, सावधान. शुभमंगल व्हावं असं वाटत असेल तर सावधान. त्याच वेळी तो बेसावध होतो. अंतपट बाजूला झाला की कधीही हार घालते मला आणि मी तिला, अशी त्याची उत्कंठा. काही काही तर असे बसलेले असतात लग्नामध्ये, त्या खुर्चीवर असे ते मुंडावळ बांधलेलं जनावर, ते असं बसलेले असतात. ते जसं काय त्याला राज्याभिषेकच झालाय. मी एका लग्नाला गेलो, मग काही जण म्हणतात बुवा लक्ष्मण भुवनला लग्न आहे आमच्या मुलाचं, या. बर, म्हणून आम्ही जातो. एक मुलगा असो, त्याला म्हणलं राम 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 राम. हा एवढं राम राम? 4 काड्या रेंज होती लग्नात त्याला. किती? फुल 4 काड्या.
राम राम. बर. एक वर्षभरानंतर त्यांच्याकडे सत्यनारायण पूजेला जायचं योगा. तोच नवरदेव नेमका बसणार होता पूजेला. त्याला म्हणलं राम 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 राम. आला 2 काड्या खाली आला. आणि 2 लेकरं झाल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे जायचा योग आला. तोच वास्तुशांतीला नवीन फ्लॅटच्या बसणार होता. त्याला म्हणलं राम राम. तो म्हणला कुठं कीर्तन असली तर सांगत जा बरं मला, मी तुमच्या बरोबर येत जाईल. जय जय. म्हणलं संसार कर संसार कर. माझं 23व्या वर्षी लग्न झालं आणि 29व्या वर्षी मी कीर्तनकार झालो. विचार करा, आहे का संसारात सुख? जय. असो, पण तरी सुद्धा धर्मपत्नी अशी पाठीशी उभी आहे, ती प्रपंच सांभाळते म्हणून आम्ही परमार्थाला बाहेर पडू शकतो. कोणत्याही यशस्वी पुरुषामागे खंबीर स्त्री असते म्हणून मी डंके काकूंचा उल्लेख केला. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर. असो, मूळभंगामध्ये समर्थ म्हणाले, सुपुत्र संसारे कुळाचे मंडळ, सुपुत्र संसारे सुपुत्र संसारे कुळाचे मंडळ, सुपुत्र संसारे वंश उद्धारण हरिभक्त उद्धारण हरिभक्त सुपुत्र संसारे कुळाचे मंडळ, सुपुत्र संसारे कुळाचे 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 मंडळ. पाच पांडव आणि त्या 5 पांडवांमध्ये एक पत्नी असणारी द्रौपदी. द्रौपदीनं कोणाकडे किती काळ राहील? 2 महिने 12 दिवस तिसरा अर्जुन, 2 महिने 12 दिवस नकुल, 2 महिने 12 दिवस सहदेव. 2 पंचे 10, 12 पंचे 60, 12 महिन्याची विभागणी झाली. पण पांडवांचा अधिकार काय? कुंतीचे हे 3, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन, आणि माद्रीचे 2, नकुल आणि सहदेव. धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन, पापं प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन, शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन, माद्री सुतौ कथयतान्न भवन्ति रोगाः. गोपाल कृष्ण भगवान की. तुम्ही सगळे जिवंत आहात ना? आवाज दणदणीत येऊ द्या. गोपाल. आता तुम्ही थांबा, बाहेरचे बघू द्या. गोपाल. आणि धर्मराज युधिष्ठिराकडे वर्तमान द्रौपदी असताना घडलेला प्रसंग आहे. दुसरा पांडव भीम गदा युद्धाचा सराव करीत असताना, आता भीम गदा युद्ध सराव पार्श्वसंगीत पाहिजे. दंड 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 हात थापा मारा. मी उगीच थापा मारत नाही कीर्तनामध्ये. थापा मारण्यासाठी आमचे एक ठेवलेले तिथे, म्हणजे तबल्यावरच्या.
थांबायचं नाही. पूर्वी जुन्या काळामध्ये गुहा होते असे तेलाचे मिणमिणते दिवे आणि त्या उजेडामध्ये कीर्तन चालायचं. आणि बुवांनी सांगितलं भीम आणि दुर्योधनाचं गदायुद्ध आख्यान. आणि बुवांना घाईची लागली होती. तबलजीला म्हणते चालू राहू द्या. आणि भीम दुर्योधनाला म्हणला ये. दुर्योधन म्हणला आलोच आलोच म्हणून बुवा गेले. 5 मिनिटांनी आले. आणि मग भीमानं दुर्योधनाची मांडी युद्ध संपलं. काय सांगा. तो दुसरा पांडव भीम असा गदा युद्धाचा सराव दण 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 8-8, 10-10 तास सतत गदा फिरवायची गंमत आहे. आमचे हे की नाही धुणं वाळत घालायची काठी फिरवतात. कधी इतक्या जोरात त्यांच्याच कपाळावर आपटली ना, एवढं मोठं टेंगुळ आलं. मागच्या शनिवारी आलं तर या रविवारी गेलं. कशाला पण धुणं वाळत त्यासाठी संघाच्या शाखेत जावं, लाठी काठी शिकावी. आहे ना मोती बाग जवळ. काय मोती जन्माला आलेत म्हणायची अशी वेळ येते मला या बागेत. काय सांगावे. आणि घामाजलेला असा भीम दण दण पावलं टाकीत टाकीत शस्त्रागाराकडे गदा ठेवायला चाललेला असताना नेमकी युधिष्ठिराची शयन कक्षाची खिडकी उघडी होती. जरा घामानं जरा गदा अशी घसरली म्हणून भीमाची सहज नजर गेली. आणि त्यांनी डोळेच झाकले. अरे 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 काय बघितलं मी. गेला चिडून असा वैतागलेला. आणि त्यानं ती गदा अशी शस्त्रागारामध्ये, करेक्ट गुरुजी होते त्यावेळी, असा आवाज आला गदेचा, जय जय. आपटली गदा. आणि भूक लागल्यामुळं प्रचंड भूक लागली. बरं भीमाची भूक होती ती काय मांडके बुवाची भूक होती. भीमाला एकदा जेवायला बसायला 10,000 खंडी तांदूळ शिजवायला लागायचा. म्हणजे भाताची टेकडीच आणि त्याच्यावर घालायचं वरण म्हणजे वाढणाऱ्याचं मरण. एके ठिकाणी मी जेवायला गेलो होतो. आमटी इतकी पातळ होती. केळीच्या पानावर जेवण. आमटी एवढी पातळ मला असं वाटलं तर काष्ठा आवळावा आणि त्या पातेल्यात उडी मागून बघावं डाळ कुठे आहे. काय सांगावे. पण म्हणलं नको तिखट आहे. आम्ही थोडं काही याज्ञिकीला वगैरे चालू गेलो. मी आपला कोणी नमस्कार केला याज्ञिकीच्या वेळी, आम्हाला गुरुजी म्हणून नमस्कार केला. कल्याण करे रामराय असं म्हणून आशीर्वाद देत. अय्या गुरुजी तुम्ही गोंदवल्याला जाता असे विचारतात. काही अय्या तुम्ही गोंदवल्याला जाता गुरुजी. म्हणलं हो अय्या जातो. आम्ही सुद्धा जातो. तिथली आमटी इतकी छान असते ना. तिथं काय आमटे खायला जाते तू. आमचे हे तर 4-4 वाट्या प्यायल्याशिवाय जमतच नाही त्यांना. काय आमटी. आणि मी तिथे गेलो तो जेवायला आणि इतकं पातळ आमटी इतकी. आणि मी फुटक्या कर्माचा जरा उतारालाच जेवायला बसलो. केळीच्या पानावर जेवण. तो आमटी वाढू का म्हणलं नको 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 शेजारच्या पानातली येते माझ्यापर्यंत. तू जा चल. ओघळ येतोच आहे. माझ्या कीर्तनानंतर सहसा आठवड्याभर कोणी झोपत नाही. जय जय. आता कीर्तनातच काही जण झोपतात हा भाग वेगळा. काही ना किती हसवा तरी हसत नाही. कितीही सांगा चांगले विनोद सांगा गमती जमती सांगा प्रफुल्लित ठेवा नाही. काही जण असेच वक्रतुंड तसं काही धरून आणलेत. इथं तसे नाहीत. बरं आरती जरा जास्त मिळते कौतुक केलं म्हणजे. काय सांगा रे. मग जिथं जातो ना मी कुलकर्णी काकू तिथलं नेहमी कौतुक करतो. तेवढे 200-500 वाढवून मिळतात. सद्गुरुनाथ. अरे याच्यासाठी जन्म आहे का.
आणि भीम चिडला आणि इडली सांबार खाल्लं. कोण गेलं होतं बघायला, तुम्ही का मी? कोणी? बसला रथामध्ये, भरधाव वेगानं रथ निघाला आणि कुठे आला? अमरावती. अमरावती समान द्वारा अमरावती समान द्वारावती पुरी कनकाची. अमरावती समान द्वारावती पुरी कनकाची. विलोकिली दिव्य राजधानी, विलोकिली दिव्य राजधानी विश्वाच्या जनकाची. हा रामा साधोजी राजा राम कहो. द्वारकेला आला भीम, रथ थांबला आणि त्या महालामध्ये पळत सुटला. कृष्णा कृष्णा कृष्णा. बर, भीमाचा आवाज वाटला पाहिजे हो. कृष्णा हा भीमाचा आवाज आहे का? कृष्णा पळत आला. भगवान झोपाळ्यावर. भीमाचा आवाज ऐकल्याबरोबर सगळा राणीवर्ग आतमध्ये निघून गेला. भीम आला साष्टांग दंडवत भगवंताच्या चरणावर घालीन, लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन. लोटांगण म्हणजे असं घालायचं असतं. आम्ही फिरतो. घालीन लोटांगण म्हणल्यावर काय करतो? घालीन लोटांगण लोटून देणे स्वतःला. चरण धरले. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान. भगवंता तुझ्या नामामध्ये आम्ही राहतो. तू आम्हाला तुझा सद्भक्त मानतो, सखा मानतोस. माझ्यावर काही कृपा कर रे बाबा. भगवान म्हणाले काय झालं? काय झालं? अरे मी सांगू नये आणि तू ऐकू नये असं झालं. अरे पण झालं काय? तू ज्याला धर्म म्हणतो, धर्म, युधिष्ठिर दादा त्याने अधर्म केला. काय? धर्माने अधर्म केला म्हणजे काय केलं? अरे 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 मी सांगू नये आणि तू ऐकू नये. अरे पण तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? नक्की काय केलं त्यानं? काय केलं? अरे मी सांगू नये आणि तू. बरं नको सांगू, जाऊ दे. अरे ते तर सांगायला मी चालू आहे शनिवार पेठेत नेणे घाटावर. सांगू नको काय? मग लवकर सांग. अरे कोणे एक दिनी अजात रिपुतो अंतःपुरी बैसुनी. भार्येचे पद रगडिता निरखिले वातात्मजे ते क्षणी. बोले शास्त्र विरुद्ध कर्म करीतो, धर्मस्वये जाणितो. कांतेला पतिदेवता असून हा स्त्री देवता मानितो. अरे त्याच्याकडे 2 महिने 12 दिवस आहे. आता ती द्रौपदी, त्या द्रौपदीचे पाय चेपतोय धर्म, पाय. आणि हे माझ्या डोळ्याने बघितलं मी. जरा म्हणून नकळत नजर गेली, खिडकी उघडी होती. काय पाहिलं मी? द्रौपदीचे पाय चेपत होता धर्मदादा. भगवान म्हणाले असंच असतं रे, असंच असतं. अरे तुमच्या 5 एक आहे रे, माझे 16,108. मी कोणाला सांगायचं? मी कोणाला? अरे तू देव आहेस रे, तुला काय कर्तुम अकर्तुम सामर्थ्य ईश्वर आहात, अन्यथा कर्तुम तुला काय अशक्य आहे. पण आम्ही माणसं आहोत. काय सांग? अरे असंच असतं रे. हा काम फार वाईट आहे भीमा, हा काम फार वाईट आहे.
अति कठीण हा काम वैरी, अति कठीण हा काम वैरी, अति कठीण हा काम वैरी. धैर्याते समूळी उखडी, धैर्याते समूळी उखडी, लज्जेची नरडी मुरडी. आलिया उबळी अपपर न विचारी, कठीण हा काम वैरी, अति कठीण हा काम वैरी. काम वैरी, काम वैरी, काम वैरी. अरे काय सांगू, हा काम फार वाईट रे. माणसाला काय करायला लावेल सांगता येत नाही. न पश्यति दिवा घुको निशिकाको न पश्यति, अपूर्व यंतु कामांधो दिवा नक्त न पश्यति. दिवसा गुबडाला दिसत नाही, रात्री कावळ्याला दिसत नाही, पण कामांध झालेल्याला दिवसही दिसत नाही, रात्रही दिसत नाही. म्हणून हा काम फार वाईट आहे. उतरविती मंत्र बळे, मांत्रिक चढल्या विषानसावरती. परिजे स्त्री नयनांनी दंशित, ते बा कधी न सावरती. विश्वामित्र पराशरादि मुनयो वातांबु परनाशना, ते स्त्री मुख पंकजम सुलिलितम दृष्ट्वैव मोहांगताः. अरे विश्वामित्रासारखा महान तपस्वी ऋषी 60,000 वर्ष तपश्चर्या ज्यांनी केली, त्यांनी मेनकेला पाहिलं आणि सगळ्या तपश्चर्येचं पोतेर झालं. पोतेर आताच्या मुलींना पोतेर कळणार नाही, जुन्या बायकांना माहिती आहे पोतेर. पोतेर झालं. अरे पराशर ऋषी महर्षी वेदव्यासांचे वडील, ज्यांच्या पोटी व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असे महर्षी वेदव्यास ज्यांच्या पोटी जन्माला आले, ते पराशर ऋषी. साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची, साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची. क्रमीन वाट एकांती ब्रह्म साधनेची, साध देती हिम शिखरे. असं म्हणणारे मत्स्यगंधेला पाहिलं, सत्यवतीला, कोळ्याच्या पोरीला पाहिलं आणि तिच्या सौंदर्याला असे भुलले. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू. काय म्हणायला लागले, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू. मग आता एवढ्या मोठ्या मोठ्या तपस्व्यांचं हे काम फार वाईट आहे. अरे तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे रे कृष्णा, पण त्या धर्मदादाकडचे 2 महिने 12 दिवस झाले की प्रकरण माझ्याकडे येणार आहे. दुसरा पांडव मी, आणि माझ्याकडे जर ती आली मला म्हणले ए पैर रगडो, मी पाहिजे मी भीम, ज्या हाते साधावी मोडून रिपुची क्षणात रग डावे, त्या हाते काय आता या भीमे स्त्री पदासे रगडावे. काय मोरोपंतांची आर्य आहे. आर्य म्हणजे कमलच. कीर्तनात आर्या, संसारात भार्या, उपासाला वर्या पाहिजेच. हे जर नसेल तर ते म्हणतात वर्या, तुमचा काही उपयोग नाही खाली. जय जय. काय सांगा, ज्या हाताने शत्रूंना असं मोडकून टाकलं, मी मारून टाकलं, त्या हाताने काय बायकोचे पाय चेपू जमणार नाही. मला यातून सुटका होईल असं काहीतरी सांग. 7 वाजत आले, पटकन सांग, लवकर मला मार्ग दे. मग भगवान म्हणाले हा फक्त वास्तविक भीम सुद्धा मारुतीरायांच्या आशीर्वादाने झालेला, वातात्मज म्हटलेलं आहे त्याला. पण संभ्रम आहे, अज्ञान आहे. तो बायकोला फक्त बायको समजतोय, त्याच्या पलीकडे ती काय आहे हे त्याला कुठं माहिती. ऐकून ठेवा डंखे काका, या 83व्या वाढदिवशी पत्नी ही फक्त पत्नी नसते, ती काय असते हे पुढं सांगणार आहे. केवळ पत्नी नसते. कार्येषु मंत्री वचनेषु दासी भोज्येषु माता.
पुढचं सांगत नाही. जय जय रघुवीर समर्थ. काय सांगावं देवा. भीमा एक विचार मानसी सुचे, भागीरथीचे तटी आहे एक विशाल बिंबल धरू तो पावतो संकटी. अरे पूर्व तटाकावर काशी विश्वनाथाचं मंदिर आहे आणि पश्चिम तटाकावर एक पिंपळाचं झाड आहे. तो पिंपळ अशा संभ्रमामध्ये पडलेल्या माणसांना यातून मुक्तता देतो. हे करावं लागणार नाही असं काहीतरी मार्ग दाखवतो. ठीक आहे, मी लगेच जातो. थांब, 2 दिवसांनी जा म्हणाले. माझ्याकडे 2 दिवस पाहुणचार घे. बरं, भीमाचा पाहुणचार घ्यायचा म्हणजे सोपं आहे. 16,108 बायका सगळ्या स्वयंपाकाला लागायच्या. तेव्हा एक वेळचा त्याचा स्वयंपाक व्हायचा. हा, आता एक पोळी तू किती खाणार आहेस? अहो, तुम्ही किती गिळणार आहात एकदाच सांगा. बरं, मी स्नानाला जाऊ का तुम्ही तुमची हाडं विसळताय? ही भाषा, ही भाषा. जय. पण आमच्या पुण्यात नाही बरं अशी भाषा. आमच्याकडे कोणी या, चहा हवाय का इथून सुरुवात. पण तुम्ही हो म्हणालात तर देणार नाही असं होणार नाही. देणारच. आम्ही पुणेकर आहात. कुठे कानाडे गुरुजी? तेही नदी किनारी पेठेत. ते हाफ डे मिळणाऱ्या शनिवार पेठेत. जय. पाणी हवंय का इथून सुरुवात असते आमच्याकडे. पण तुम्ही हो म्हणाला तर देतोच उगीच. बरं, किती हवंय? तांब्याभर आणू की ग्लासभर की भांडाभर? सगळं संपवायचं. आमच्याकडे पाणी वाया जाऊ देत नाही. बाकी मग नळ लिकेज असल्यावर किती जाऊ दे, तो भाग वेगळा. पण इथे नाही जाऊ द्यायचं. मी आता एकदा मी नवीन होतो पुण्यात तेव्हा पाणी हवंय का तुम्हाला म्हटलं. असलं तर द्या. असलं तर म्हणजे आहेच मग द्या. सगळं कसं मला सांगावं लागतं. आणि कधी जायचं तुला सांगतो म्हणाले. अमावास्या मंदवासर निषिद्ध काळ दुर्निवार भूत पिशाच रात्रींजर दीर्घ स्वरे आक्रंदिती. हे होते बहुतेक त्यावेळी तिथे. इतकं करेक्ट वाजवणं सोपं नसतं. अमावास्या मंदवासर म्हणजे शनी अमावास्या. आणि त्यावेळी रात्री 12 वाजता जाऊन बस म्हणते पिंपळावर. भूत पिशाच रात्रींजर दीर्घ स्वरे आक्रंदिती. भूत पिशाच असे आक्रंदन रडत असतात, ओरडत असतात. त्यावेळी जाऊन बसायचं. आणि पश्चिम तटाकाकडे जाऊन बसल्यानंतर पश्चिमेकडे पाहायचं. हा, पश्चिमेकडे का पाहायचं? कारण आपण पूर्वेकडून आलो ना, आता पश्चिमेकडेच पाहतोय. प्रत्येकाला पश्चिमेकडेच पाहायचं असतं. टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे. काळ देहासी आला का, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, नाचू गाऊ काळ देहासी आला खाऊ. पश्चिमेकडे पाहायचं म्हणाले. आणि जे जे दिसेल ते फक्त बघायचं. माझं नाम सतत मुखात ठेव, पण बोलू नकोस. फक्त बघायचं आणि ऐकायचं. ठीक आहे म्हणाला. बसला रथामध्ये. मला जायला तसा 1.5 दिवस लागणारच आहे म्हणला. गणपती नव्हे, प्रवासाला बसला भीम रथामध्ये. पाहुणचार घेतला भगवंताचा. दुसऱ्या दिवशी रथात बसला आणि भरधाम वेगानं रथ निघाला. याचं चालूच कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण. गंगा तटाकावर आला. अंबुजमंबुने जातं हि दृष्टं जातं अंबुजा दंबू अधुना तद विपरीतं चरण सरोजाद्विनिर्गता गंगा. भगवती गंगा माता की.
गंगेला वंदन केलं, स्नान केलं आणि विश्वनाथाच्या दर्शनाकरता आले. भीमानं भगवंताचं रूप पाहिलं. शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर. गौरी वर सुख सागर, गौरी वर सुख सागर. श्रीनिवास हिमगिरीवर, श्रीनिवास हिमगिरीवर. शंकर शिव गंगाधर. गौरतनु हास्यवदन, गौरतनु हास्यवदन. मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन. सकल जीव सुर मुनि जन. शंकर शिव गंगाधर. गौरतनु हास्यवदन, गौरतनु हास्यवदन. मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन. सकल जीव सुर मुनि जन. शंकर 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 शिव गंगाधर. गौरतनु हास्यवदन, गौरतनु हास्यवदन. मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन. सकल जीव सुर मुनि जन. गौरतनु हास्यवदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन. सकल जीव सुर मुनि जन. गौरतनु हास्यवदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन. सकल जीव सुर मुनि जन. शंकर 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 शंकर. नमः पार्वती पदये. भगवंताचं दर्शन घेतलं, जेवण झालं आणि रात्रीच्या बरोबर 12 वाजता तो पश्चिम तटाकावर आला. ते पिंपळाचं झाड. भूत पिशाच रात्रींजर. ओंकारेश्वर घाट. दीर्घ स्वरे आक्रंदिती. आहा. पण तो काय घाबरतो काय पिशाच्याला? भूत प्रेत संबंधादी रोग व्याधे समस्तही नासते तुटते चिंता आनंदे. भीम घाबरतो काय त्याला? चढलावरती भयन धरून तो त्याचे. चढला वृक्षी पथत्री समराया. काय कथा इतरांची जो रुद्रासही म्हणेल समराया. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 हरे हरे राम राम. कसा चढला तो? भयन धरून येत होता ते. चढाला वृक्षी पथत्री सम. पथत्री म्हणजे वांदरासारखा वरती चढला. वरती चढला. काय कथा इतरांची. असा बलवान होता भीम, जो रुद्रासही म्हणेल समरा. या समरा समरा समरा. इथून निघणार नाही म्हणून इकडून समरा समरा. जरा महादेवांना आव्हान द्यायचं एकदा. बरेच दिवस माणसांबरोबर लढतोय, आता तुमची माझी एकदा होऊन जाऊ द्या. समरा. जो रुद्रासही म्हणेल असा भीम. 4-5 फांद्यांची खोबणी बघितली, गदा अशी बाजूला ठेवली आणि फक्त बघायचंय त्या अंगणाकडे. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. बघत राहिला. आणि तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. सगळा पाला पाचोळा उडून गेला. कडाड कडकड 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 वीज कडाडली. ढगांचा गडगडाट झाला. धो 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 पाऊस पडला. ओला चिंब झाला. फक्त बघतोय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आणि तेवढ्यात धू 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 तुतार्या वाजल्या. तुतार्या शिंगाडीवाले आले 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 आले. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय.
कृष्ण भजनामध्ये हा तल्लीन आहे, पाहतोय. तुतारी शिंगाडेवाले आले माधून, यक्ष किन्नर गंधर्व सगळे आले. विश्वकर्म्यानं सुंदर मंडप उभा केला. अहो रत्नांच्या अंगीभूत उजेडानं सगळा दिव्य प्रकाश निर्माण झाला. कृष्ण कृष्ण जय कृष्ण. इकडे 10 सिंहासन, इकडे 10 सिंहासन, मध्ये मोठं सिंहासन भद्रासन ज्याला म्हणतात, आणि त्याच्या बाजूला 3 उपसिंहासन निर्माण झाली. मध्ये सुंदर गालीच्या, अहो मोत्याच्या झालरी, अहो त्या मंडपाला 10,000 झुमर, 3,000 हंड्या. बोलताना तरी घसघशीत बोलावं, बुवाच्या बापाचं काही जातंय नाहीतर 3 हंड्या 2 झुमर मातीत जा. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. झालं. आणि तेवढ्यात यक्ष आले, किन्नर आले, गंधर्व आले, गायन सुरू झालं, वातावरण निर्मिती. नारद आले, तुंबरू आले, बृहस्पती गुरु आले, नवग्रह आले, अष्टदिक्पाल आले. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. इंद्र महाराज, इंद्र सुरपती श्रेष्ठो वज्रहस्तो महाबलः. भीम म्हणाला हा इंद्र महाराजांचा दरबार आहे. नक्कीच ऐरावतावरून स्वारी आल्याबरोबर सगळ्यांनी जय जयकार केला. देवेंद्र महाराज की, देवेंद्र महाराज की, देवेंद्र महाराज की. येईन नाही आलो म्हणाले, आणि आले. देवेंद्र आले. इकडं मात्र याचं कृष्ण कृष्ण जय. आणि इंद्र आले, मोठ्या सिंहासनाला, 3 उपसिंहासनाला, गुरूंना, बृहस्पतींना वंदन केलं आणि त्यांच्या बाजूच्या आसनावर बसले. हा म्हणतोय इंद्र महाराजांची ही सभा नाही, मग सभा आहे कुणाची? तेवढ्यात अप्सरा आल्या. आता इंद्र महाराज आले की अप्सरा येणार, आणि त्यांनी नृत्य सुरू केलं. तानोम तनन देरनाम उदानी, तानोम तनन देरनाम उदानी, तानोम तनन देरना. तदारे दानी ना दर 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 दानी ना दर 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 दानी दर 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 देरना उदानी, तानोम तनन देरना उदानी, तानोम तनन देरना. तदारे दानी ना दर 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 दानी ना दर 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 दानी दर 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 देरना उदानी, तानोम तनन देरना 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 देरना. काय सांगू तुम्हाला, इकडे कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय याचं चालूच. फक्त बघायचंय, भगवंताने सांगितलंय बोलायचं. आणि तेवढ्या ब्रह्मदेवांची स्वारी हंसावर बसून आलेली. यज्ञाध्यक्ष चतुर्मूर्ती वेदावा सप्पितामह. ब्रह्मदेव आले, सगळ्यांनी गर्जना केली. पितामह ब्रह्मदेव भगवान की. ब्रह्मदेव चतुर्मुख आले. देवर्षी नारदांनी या 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 पिताश्री या, आगम्यताम स्वागतम. ब्रह्मदेवांची सभा आहे. नक्कीच कृष्ण कृष्ण जय कृष्ण. गेला, मोठ्या सिंहासनाला वंदन केलं ब्रह्मदेवांनी. आणि जी 3 उपसिंहासनं ठेवली होती त्या पहिल्या आसनावर बसले. अरे च्या, ही ब्रह्मदेवांची सभा नाही, मग सभा आहे कुणाची? गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. विष्णू विष्णू महाविष्णू प्रभ विष्णू महेश्वरम. गरुडावर बसलेली स्वारी आली. माझा कैवारी आला. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय जप चालू. आणि गरुडावरून स्वारी उतरली. नारायण भगवान की. भगवान विष्णूंचं देवर्षी नारदांनी स्वागत केलं. माझ्या नारायणाची सभा आहे. कृष्ण कृष्ण जय.
मधल्या आसनाला वंदन केलं. तो म्हणते बसा बसा बसा, तुम्ही तरी बसा. पण कशाचं बसा? ते ब्रह्मदेवांच्या बाजूच्या आसनावर बसले. म्हणजे माझ्या नारायणाची पण सभा नाही, मग सभा आहे कुणाची? तोंडानं काढलाय आवाज, डमरूचा डमरूच. कोण आले? शिव भोला भंडारी, साधू भोला भंडारी, राजा भोला भंडारी. शिव भोला भंडारी, साधू भोला भंडारी, राजा भोला भंडारी. बम बम बोले. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. नमः पार्वती पदये. भगवान महादेवांची स्वारी नंदीवरून खाली उतरली. सगळ्यांनी गर्जना केली, विश्वनाथ भगवान की. दरबारामध्ये आले, देवर्षींनी स्वागत केलं. सगळे देव उभे राहिले. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. मधल्या आसनाला वंदन केलं. महादेवा तुम्ही तरी बसा. कशाचे बसा? ते 3 उपासिंहासनातल्या शेवटच्या आसनावर बसले. अरे मग ही सभा आहे कुणाची? भीम म्हणे आपुल्या चित्ता, देवत्रय बैसले इतस्तदा. भद्रासनी कवण देवता, निश्चित बैसे कळेना. 3ही देव एका बाजूला जाऊन बसले. मग या मधल्या मोठ्या सिंहासनावर कोण बसणार? आणि तेवढ्यात सिंहाची गर्जना ऐकू आली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण. मोहमय्यासुरा मर्दाना लागुनी, त्रिवेदा तापाची करावया झाडणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन. भगवती काली काली महाकाली भद्रकाली, जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वहा स्वधा नमोस्तुते. अष्टपूजा भगवती दुर्गा आली. 8 हातांमध्ये 8 शस्त्र आहे. नरमुंड माला गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. रक्ताचा मळमळ, केच संभार मोकळा आहे. सगळे चळ 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 देव कापायला लागले. हो 3ही देव उभे राहिले हात जोडून. देवर्षी म्हणतात, आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुदे, गिरिवर बिंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुदे. भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कृते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुदे. असं ती जीभ बाहेर काढून चवताळून आलेली, नुकत्याच नवरात्रात लढून आलेली रणांगणामध्ये. हा बघतोय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. याचं चालू. भगवती अशी दरबारामध्ये आली. सगळे देव लट 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 कापतायत. कितीही देव असो नाही तर नवरदेव असोत, लटलट कापावंच लागतं. माझ्यावरून सांगतो सगळे देव. देवर्षी सुद्धा घाबरत घाबरत आगम्यताम भगवती आगम्यताम माते. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण. भगवती आत आली आणि जसं तिने सिंहासनाकडे तोंड होतं तोपर्यंत याला पाठ दिसते. देवी आली. ह्या म्हणतो देवी आली. नमस्कार केला. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आणि जशी देवीनं पाठ फिरवली आणि भीमाकडे तोंड झालं ना, बघत असला. द्रौपदी, हाऊ इट इज पॉसिबल? आणि एवढी काळी आणि एवढी लाल जीभ आणि नरमुंड माला. कालच ती फेशियल करून आली होती. कालच ब्युटी पार्लर जाऊन आली होती ती. किती तुम्ही ब्युटी पार्लरला जा, किती फेशियल करा, किती भुवया कोरा, दुसऱ्या दिवशी हिडिंबा.
काय तर बाकीच्यांना दिसते दुर्गा, याला दिसते द्रौपदी. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, याचं चालू. तेवढ्यात तिनं हाक मारली, ए यम्या. बसल्या बसल्या तिनं हाक मारली. कोणाला? यमाला. ए यम्या. आपण तशी हाक मारायची नाही. नाही तर त्याच दिवशी पुण्यतिथी. तशी आपण नाही, ते तिनेच हाक मारू. हा तो यम धावत आला, घेऊन या रक्त पूर्ण नव घटते. रक्तानं भरलेले नवकुंभ घेऊन आला. हाकावुना दिसत हाकारुनी, सती हाकार शीघ्र करुनी. तो का समान यम तो कालिकास्तवित, जो काल या त्रिभुवनी. हे कालिके जननी हे काम कल्पलति, के कार्य भाग तवहा. एका गुणेची कमी, जे कामितात मनी ते काम सिद्ध न पहा. याला अश्वधाटी वृत्त म्हणतात. काय काव्य असायची. आता मंगलाष्टक अशा म्हणतात लग्नात की काय बोलायचं कामच नाही. नवऱ्या मुलाची बहीण राहते कोथरूडला, राहू दे. काय काव्य, काय रचना. भाऊ राहतो धनकवडीला, काय म्हणजे धनही नाही कवडीही नाही. काय एकतर 82 वर्षाची आजी, त्यांचा बाळू नावाचा नातू, त्या नातवाचं लग्न, त्या माझ्याजवळ. गुरुजी मला पण एक मंगलाष्टक. कशाला आला म्हणता तुम्ही इथं? कशाला आलात? जा तिकडे खुर्चीत बसा. अहो मला म्हणू द्या मंगलाष्टक, माझी नाचसून आहे. म्हणलं तुम्ही यमाची सून व्हायला आल्या, कशाला नाचसून? तरी पण त्या काय थांबल्या नाहीत, त्यांनी माईक धरला. बाळू तू, म्हणलं जाल जाल, तुम्ही हव्या आहात म्हणलं आम्हाला अजून. बाळू तू इतका लहान असता, मोठा कसा झाला. काय आजी, अहो बाळू लहानाचा मोठा झाला म्हणून त्याचं लग्न आहे ना आता. काय सांगायचं गुरुजी. तो यम धावत आला, घेऊन या रक्त पूर्ण नव घटते. कोणाकोणाचं रक्त भरलाय यमा याच्यामध्ये, बोल. मला तहान लागले पटकन. अरे द्रौपदी रक्त पिणार, आलं घातलेला चहा घेत होती आतापर्यंत, एकदम रक्त. पण बोलायचं, पण ऐकतोय तेवढ्यात कृष्ण नाम विसरला. हे संवाद ऐकतोय. संवाद ऐकतोय. कोणाकोणाचं रक्त भरलंय तो म्हणला, हे 2 कुंभ मधुकैटव शोणिदाचे, हे 4 पूर्ण पुतणे सहसैरिभाचे, हे युग्म कुंभ सखी शुंभ निशुंभ यांचे, हा रक्त रिक्त रण आजुनी भावयाचे. काय सांगितलं यात? शुंभ आणि निशुंभ, मधुकैटभ यांचे 2 आणि 2 4, आणि सहसैरिभ आणि त्याचे पुतणे यांचे 4, 4 आणि 2 6 आणि 2 8, आणि हा 9वा रक्त रिक्त. अजून रक्त नाहीये. रण अजून म्हणजे युद्ध व्हायचंय देवी अजून. काय आता 8 मधलं प्यावन मग जावं की नाही. ताट दिशी उठून उभी राहिली, त्रिशूळच घेतला. बोल, कोणाचं रक्त यायचं याच्यामध्ये, माझं कोणाशी युद्ध होणार आहे सांगतो सांगतो सांगतो. आणि यम बोलतोय, यम बोलतोय आणि भीम ऐकतोय. कृष्ण नाम विसरलाय, पण पाणी प्यायला मी नाही विसरलो. म्हणजे विचार करा, ही माझी अवस्था असेल. जय. आणि यम बोलतोय, धैर्यं बुद्धीचो वीर प्रतापी, धैर्यं बुद्धीचो वीर प्रतापी.
धैर्यं बुद्धी जो वीर प्रतापी अद्भुत बळ हे ज्याचे असा धैर्यंबुध आणि अद्भुत बळ ज्याचा आहे भीम ऐकतोय असा कोण आहे तो कुंतीचा जो कुंती कुंती म्हणजे आमची आईच ना म्हणजे आमच्या घरात आलं हे प्रकरण कुंतीचा जो दुसरा म्हणजे मीच ना भीम कुंतीचा जो दुसरा त्याचे शोणितयामध्ये साचे शोणितयामध्ये साचे शोणितयामध्ये साचे म्हणजे मलाही मारणार माझं रक्त भीम जो घाबरला आतापर्यंत घाबरला नव्हता दरदरून घाम फुटला त्यावेळी काय उषा कंपनीचे पंखे नव्हते पण घाम फुटला त्याला धाड दिवशी त्यानं खाली उडी मारली घाबरून उडी मारली की डोळे झाकतात खाली पडताना उघडल्याबरोबर अंधार आता ही येणार कुठल्याही बाजूने येणार आणि मला मारणार बसला रथात घाबरला कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण मग मात्र देवाचं नाव आठवलं कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय द्वारकेत आला भगवंताच्या चरणावर कोसळला अरे कृष्णा अरे काय दाखवलं मला तू अरे तुझं नाम थोडा वेळ विसरलो तर काय घडवलंस मला काय माझ्या समोर घडवलं अरे ती द्रौपदी अरे द्रौपदी काय झालं द्रौपदी काय अरे ती माझं रक्त पिणार म्हणाली दुर्गेच्या रूपात माझं रक्त पिणार आहे हा हो कळलं का धर्म का पाय चेपतोय ते तरीच हा धर्म सेवितो चरण येणार मरण जाणून या सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ अजात रिपू असा धर्म तो खरा हरिभक्त आहे तो जे करेल त्या मार्गाने चाल डंके का बाहेर लक्षात ठेवायचं घरी गेलं ना सद्गुरुनाथ महाराज बोलायची गरज आहे मला जय जय रघुवीर मग 82 होऊ देत 83 होऊ देत 85 होऊ देत 90 होऊ देत 100 होऊ देत सांगितलेलं ऐकायचं म्हणजे बीपी वाढत नाही लो होत नाही शुगर होत नाही काही त्रास होत नाही मी तेच करतो म्हणून मला ते हे त्रास कधी होणार नाही सद्गुरुनाथ महाराज असो म्हणून मूळभंगामध्ये समर्थ म्हणाले सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ कुळाचे मंडळ कुळाचे मंडळ झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी देवर्षी नारदांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून आमच्या डंके काकांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा देतो आणि स्वस्तिस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु गोवाजी दंती धनधान्य समृद्धिरस्तु ऐश्वर्यमस्तु विजयोस्तु रिपुक्षयोस्तु इत्थं सदैव भवतां हरिभक्तिरस्तु असा दोघा उभयतांना या जन्मदिनाच्या निमित्तानं शुभाशीर्वाद शुभेच्छा देतो आणि मध्ये निवेदन झाल्यानंतर आपण देवाजवळ दान मागूया आणि मग आरती होईल